नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 25 सप्टेंबर 2024 च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। तर मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्री मध्ये मिळतील। तर वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर पहिला प्रश्न होता, भारताच्या FSSAI ने कोणत्या देशाच्या कृषी आणि पशुधन मंत्रालयाशी करार केलेला आहे? तर ब्राझील लक्षात ठेवा। तर पुढील प्रश्न, अनुरा कुमार दिसानायक यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी शपथ घेतलेली आहे? तर श्रीलंका या देशाच्या। तर पुढील प्रश्न होता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या देशाच्या बोस्टन आणि लॉस एंजेलिस मध्ये 2 नवीन भारतीय वाणिज्य दूतावास सुरू करण्याची घोषणा केलेली आहे? तर अमेरिका। यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या देशात कोविड-19 चे नवीन प्रकार XEC शोधले गेले आहेत? तर जर्मनी या देशामध्ये। तर पुढील प्रश्न, जागतिक गेंडा दिवस कधी साजरा करण्यात आलेला आहे? तर 22 सप्टेंबर रोजी जागतिक गेंडा दिवस साजरा करण्यात आलेला आहे। तर पुढील प्रश्न, 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड मध्ये भारताने खुल्या आणि महिला गटात कोणते पदक जिंकले? तर सुवर्ण पदक जिंकलेले आहे। तर पुढील प्रश्न, IIT दिल्लीने जारी केलेल्या रोड सेफ्टी 2024 वरील इंडिया स्टेट्स रिपोर्ट्स मध्ये कोणते राज्य रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यूंचे राज्य बनलेले आहे? तर तामिळनाडू हे राज्य। तर पुढील प्रश्न, ऑस्कर 2025 मध्ये भारताच्या अधिकृत प्रवेशासाठी कोणत्या चित्रपटाची निवड करण्यात आली? तर लापता लेडीज या चित्रपटाची निवड करण्यात आलेली आहे। तर कोणत्या देशाने 297 चोरीच्या किंवा तस्करी केलेल्या प्राचीन वस्तू भारताला परत करण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर अमेरिका या देशाने। तर पुढील प्रश्न होता, जॉर्जियातील गामा इंटरनॅशनल फायटिंग चॅम्पियनशिप मध्ये मिश्र मार्शल आर्ट्सची लढत जिंकणारा पहिला भारतीय कुस्तीपटू कोण ठरलेला आहे? तर संग्राम सिंग ठरलेला आहे। आणि शेवटचा प्रश्न होता मित्रांनो, तर क्वाड समिट 2025 चे आयोजन कोणता देश करेल? तर आपला भारत देश करणार आहे, लक्षात ठेवा। तर यानंतर मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात आणि आजचा पहिला प्रश्न आहे, 25वा IIFA पुरस्कार कोठे आयोजित केला जाईल? तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी, जयपूर मध्ये केला जाईल, लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो, महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात या प्रश्नाची। तर 25वा इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी म्हणजेच IIFA पुरस्कार सोहळा 7 मार्च ते 9 मार्च 2025 दरम्यान जयपूर येथे आयोजित केला जाईल। तर राजस्थान पर्यटन विभाग आणि IIFA यांच्यात रौप्य महोत्सवी समारंभासाठी सामंजस्य करार आहे, लक्षात ठेवा। तर डिजिटल मनोरंजन, चित्रपट आणि OTT सामग्रीमधील कामगिरीची ओळख करून समारंभात IIFA डिजिटल पुरस्कार देखील सादर केले जातील। तर यानंतर दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, तर अलीकडेच मिस युनिव्हर्स इंडिया 2024 चा खिताब कोणी जिंकलेला आहे? तर महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्नाकडे लक्ष द्या। तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, रिया सिंघा यांनी। कोणी? तर रिया सिंघा यांनी। तर याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात। तर गुजरात मधील 19 वर्षीय रिया सिंघा हिने जयपूर मध्ये मिस युनिव्हर्स इंडिया 2024 चा खिताब जिंकलेला आहे। तर जागतिक मिस युनिव्हर्स 2024 स्पर्धेत रिया भारताचे प्रतिनिधित्व करेल। तर यंदा मिस युनिव्हर्स स्पर्धा मेक्सिको मध्ये होणार असून त्यात रिया भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे। तर भारताने शेवटचे मिस युनिव्हर्सचे विजेतेपद 2021 मध्ये जिंकले होते, जेव्हा हरनाथ संधूने ही स्पर्धा जिंकली होती, लक्षात ठेवा। यानंतर तिसरा प्रश्न पाहूया। तर भारतातील पहिला CO2 पासून माथनॉल पायलट प्लांट कोठे प्रस्तावित आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, पुणे मध्ये प्रस्तावित आहे, लक्षात ठेवा। तर यानंतर चौथा प्रश्न, कोणत्या विमानतळाचे नाव जगद्गुरू संत तुकाराम महाराज विमानतळ असे ठेवले जाईल? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, पुणे विमानतळाचे। कोणत्या विमानतळाचे? पुणे या विमानतळाचे। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात। तर पुणे विमानतळाचे नामांकन जगद्गुरू संत तुकाराम महाराज विमानतळ असे करण्यात येणार आहे। तर या निर्णयात
संत तुकारामांचे भागवत धर्मातील योगदान ओळखले जाते आणि विमानतळाजवळील लोहेगाव येथे त्यांचा जन्म झाल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि वारकरी समुदायाच्या इच्छेचे प्रतिबिंब आहे. लक्षात ठेवा. यानंतर 5वा प्रश्न, तर पाकिस्तानच्या ISI चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, असीम मलिक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर प्रश्न आहे 6वा, तर कोणत्या अभिनेत्याला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वात यशस्वी चित्रपट स्टार म्हणून ओळखले आहे? तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए, चिरंजीवी या अभिनेत्याला. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर चिरंजीवीला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वात यशस्वी चित्रपट स्टार म्हणून ओळखले आहे. तर त्याच्या 46 वर्षाच्या करिअरमध्ये त्यांनी 537हून अधिक गाण्यात अभिनय केलेला आहे आणि 24,000हून अधिक डान्स मूव्ह सादर केलेले आहेत. तर चिरंजीवीच्या चित्रपट पदार्पणाच्या वर्धापन दिनानिमित्त 22 सप्टेंबर रोजी आमिर खानने हा पुरस्कार प्रदान केलेला आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर प्रश्न आहे 7वा, तर कोणत्या देशाचे अंतराळवीर ओलेग कोनोनेन्को आणि निकोलाई चुब यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर म्हणजेच ISS सर्वात जास्त काळ राहण्याचा विक्रम केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, रशिया या. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर रशियन अंतराळवीर ओलेग कोनोनेन्को आणि निकोलाई चुब यांनी 374 दिवस घालून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर सर्वात जास्त काळ राहण्याचा नवीन विक्रम प्रस्थापित केलेला आहे. तर त्याने अंतराळवीर सर्गेई प्रोकोपिएव, दिमित्री पेटलिन आणि नासाचे अंतराळवीर फ्रान्सिस्को रुबियो यांनी स्थापित केलेल्या 370 दिवसांचा पूर्वीचा विक्रम मोडलेला आहे. तर यानंतर 8वा प्रश्न. यानंतर मित्रांनो प्रश्न आहे 8वा, तर नुकतेच दुलीप ट्रॉफी 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर ऑप्शन ए, भारत ए ने जिंकलेले आहे. लक्षात ठेवा. तर मित्रांनो यानंतर आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर भारत ए ने गेल्या सामन्यात भारत सी संघाचा 132 धावांनी पराभव करून दुलीप ट्रॉफी 2024 चे विजेतेपद पटकावले आहे. यानंतर 9वा प्रश्न, तर KVS मानियन कोणत्या बँकेचे नवे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, फेडरल बँकेचे. कोणत्या बँकेचे? फेडरल या बँकेचे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर KVS मानियनची नियुक्ती 23 सप्टेंबर 2024 पासून प्रभावी होईल. तर कोटक महिंद्रा बँक लिमिटेडमध्ये 2.5 दशकांहून अधिक काळ काम केल्यानंतर ते फेडरल बँकेत रुजू झालेले आहेत. तर फेडरल बँकेविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर फेडरल बँकेचे मुख्यालय अलुवा केरळमध्ये आहे आणि स्थापना झालेली आहे 23 एप्रिल 1931 मध्ये. यानंतर मित्रांनो 10वा प्रश्न आपण सरावासाठी ठेवलेला आहे. प्रश्नाकडे लक्ष द्या. महत्त्वाचा प्रश्न आहे. तर अलीकडेच दिल्लीचे नवे मुख्यमंत्री कोण झालेले आहेत? तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए, अतिशी मार्लेना झालेले आहेत. कोण झालेले आहेत? अतिशी मार्लेना. ठीक आहे. यानंतर मित्रांनो आपण खालील प्रश्न स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, नुकतेच अनुराग कुमार दिसानायके यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी प्लीज कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करत जा. आणि मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.